शेतकरी मित्रांनो, आता पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे आणि आपल्याला जी कांद्याची रोपवाटिका असते तर ही रोपवाटिका कशी तयार केली गेली पाहिजे, ही रोपवाटिका तयार करत असताना ती आपल्याला कशी तयार करायची आहे जेणेकरून जे आपलं कांद्याचं बियाणं आहे हे त्यामध्ये आपलं चांगल्या प्रकारे येऊ शकतं। तर ह्या ज्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे कोणकोणते टॉपिक बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जो पहिला मुद्दा बघणार आहोत की रोपवाटिका म्हणजे जे आपल्याला कांद्याचं जिथं बियाणं टाकायचं आहे तिथली जी जमीन आहे ही जमीन त्यामध्ये कशी निवडायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की जमिनीची मशागत आपल्याला कशी करायची आहे। तिसरा यामध्ये टॉपिक आपला असणार आहे की वाफे, जे आपले वाफे आहे आपल्याला कोणत्या प्रकारे याच्यामध्ये वाफे तयार करायचे आहे जेणेकरून आपलं कांद्याचं रोप त्यामध्ये चांगलं येऊ शकतं। जो चौथा टॉपिक असणार आहे की बीज प्रक्रिया कशी करायची आहे। त्याच्यानंतर सहावा टॉपिक असणार आहे की बियाणं कसं टाकावं, त्यानंतर खत कसं द्यायचं, पाणी कसं, ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत ज्या कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यापूर्वी ह्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं। आणि विथ तुम्हाला डेमो प्रॅक्टिकली तर तुम्ही पाहत असाल की वाफा ऑलरेडी प्रॅक्टिकली दाखवण्यासाठी तयार केलेला आहे की आपल्याला कशा प्रकारे रोप टाकायचं आहे, कशा प्रकारे वाफे तयार करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला बघतात, व्हिडिओला लाईक करतात, चांगली कमेंट पण करता, पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला तेवढीच एक जिद्द, एक ताकद त्यामध्ये आमच्यात येत असते। त्यामुळे चॅनलला नक्की इथे आज आपण इन्वेज कंपनीचं रेड स्टार हे कांद्याचं बियाणं टाकणार आहेत। तर इन्वेजचं जे रेड स्टार शेतकरी मित्रांनो कांद्याचं बियाणं आहे याची उगवण क्षमता ही 90% जास्त आहे। जो कांद्याची जी साईजचा आकार आहे हा त्याच्यामध्ये एकसारखा असतो आणि जे कांद्याचं शेतकरी मित्रांनो वजन असतं हे त्यामध्ये साधारणपणे 90 ते 100 ग्रॅम एका कांद्याचं वजन असतं। शेतकरी मित्रांनो, हे इन्वेजचं रेड स्टार हे पावसाळी कांद्याचा वाण आहे आणि अतिशय छान त्यामध्ये वाण आहे। आज तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवत असताना आपण हे कांद्याचं बियाणं यामध्ये टाकणार। जमिनीची निवड करत असताना कशी केली गेली पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण कांद्याची जी रोपवाटिका टाकत असतो त्याच्यावेळेस जमिनीची निवड, आपण जी जमीन निवडू त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपलं रोप येत असतं। त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं आहे की शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला कांद्याची जी रोपवाटिकेसाठी जमीन निवडायची आहे सर्वात प्रथम त्या जमिनीमध्ये कमीत कमी 2 ते 3 महिने कोणते पीक घेतलेलं नसावं, म्हणजे त्या जमिनीला पूर्णपणे आपण आराम दिलेला, विश्रांती दिलेली त्यामध्ये जमीन असावी। दुसरी गोष्ट, जमीन निवडत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की जी काही जमीन समजा आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोपवाटिका तयार करायची आहे तर अशा वेळेस त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जी काळी जमीन असते म्हणजे काळे मातीची जी असते अशी जमीन त्यामध्ये निवडायची नाही, कारण काळ्या मातीच्या जमिनीत काय होतं की पाणी त्यामध्ये साचून राहतं, पाण्याचा निचरा होत नाही आणि आपलं रोप त्यामध्ये मरत असतं। कारण कांद्याच्या रोपाला जास्त जर पाणी झालं तर त्यामध्ये पूर्णपणे ते डॅमेज होऊन जात असतं। त्यामुळे एक गोष्ट आवश्यक त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे। तिसरी गोष्ट, शेतकरी मित्रांनो जमीन निवडत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस जी आपण जमीन निवडली आहे तिची तुम्ही त्यामध्ये आधी लेवल करून घ्या। कारण अनेक वेळेस काय होतं की शेतकरी बऱ्याच वेळेस जमीन निवडतात पण मध्येच खड्डा असल्यामुळे काय होतं की पाऊस जर आला तर त्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि तिथलं रोप पूर्णपणे आपलं डॅमेज होऊन जातं। त्यामुळे ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा। ज्या साईडने आपले पाणी द्यायची सुविधा असणार आहे त्या साईडनी चढ ठेवा आणि दुसऱ्या साईडला पूर्णपणे उतार ठेवा, म्हणजे जरी सुद्धा पाऊस जरी झाला तरी काय होईल, पूर्ण पाणी जे आहे हे पूर्णपणे त्यामध्ये खाली वाहून जाईल। आणि चौथी गोष्ट एक लक्षात ठेवा की जी आता समजा इथे तुम्ही पाहत असाल की हे जे आम्ही शेत ठेवलं आहे हे उन्हाळी कांद्याला बियाणं टाकण्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे हे साधारणपणे याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बियाणं टाकायचं आहे। पण हे ऑलरेडी कधीपासून साधारणपणे मार्च महिन्यापासून हे पूर्णपणे मोकळं आहे, याच्यामध्ये काही त्यामध्ये केलेलं नाही। डायरेक्ट सप्टेंबरमध्ये याच्यामध्ये कांद्याचं रोप टाकलं जाणार आहे। तुम्ही पाहत असाल तर साईडला कोणती झाडे नाही, कमी नाही, इथे साधारणपणे एवढी जागा ठेवलेली आहे, अजून असे 2 ठिकाणी वेगवेगळ्या जागा ठेवलेल्या आहे। म्हणजे साधारणपणे जमिनीला तुम्ही जितका चांगला विश्रांती दिलेली जमीन असेल तितकी चांगली ती कांद्याच्या आपल्या रोपवाटिकेसाठी शेतकरी मित्रांनो असते। त्याच्यामुळे जमीन निवडत असताना या गोष्टी त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा। पुढचा जो आपला शेतकरी मित्रांनो टॉपिक येतो की म्हणजे मशागत। ऑलरेडी आपली आता जमीन निवडून झाली आहे, कशी निवडायची आहे तुम्हाला सर्वांना समजलं असेल। जर काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जाईल। आता जे आपला दुसरा टॉपिक येतो ती म्हणजे जमिनीची मशागत करत असताना शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेणखत टाकायचं असेल तर समजा कांद्याच्या रोपाला जिथे आपल्याला रोप टाकायचं आहे ज्या जमिनीमध्ये शेणखत टाकायचं असेल तर कमीत कमी 1 महिनाभर आधी शेणखत टाका। अनेक शेतकरी काय करतात की समजा आपल्याला रोप टाकायचं आहे आणि लगेच त्यामध्ये शेणखत टाकतात, कारण बरेच वेळेस काय होतं की जे आपलं काही शेणखत असतं शेतकरी मित्रांनो हे त्यामध्ये पूर्णपणे कुजलेलं नसतं। जर तुम्ही 1 महिनाभर आधी टाकलं तर ते पूर्णपणे जमिनीमध्ये मॅच्युअर होऊन जातं आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट जो काय आहे हा त्यामध्ये जमिनीमध्ये चांगला येत असतो। त्यामुळे कधी पण कोणत्या पिकाला शेणखत टाकत असताना त्यामध्ये कमीत कमी 1 महिनाभर आधी टाकायचं जेणेकरून बाकीच्या पिकाला ते चांगलं फायद्याचं ठरू शकतं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो शेणखत वगैरे टाकून झाल्यानंतर चांगली जमिनीची मशागत करून घ्या। नांगरिंग करायचं असेल नांगरिंग करा किंवा डायरेक्ट रोटा मारून त्यामध्ये पूर्ण वावर त्यामध्ये प्लेन करून घ्या, रोटा त्यामध्ये मारून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतरची जी आपला पुढचा टॉपिक आहे शेतकरी मित्रांनो की वाफे। आता ऑलरेडी आपली जमिनीची निवड झाली,
जमिनीची मशागत झाली आणि आता त्याच्यामध्ये वाफे कसे तयार करायचे शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोपवाटिका त्यामध्ये तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये वाफे तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की लांब वाफे, तुम्हाला जितक्या लांब वाफे ठेवता येतील तितके लांब वाफे ठेवा. कारण जरी समजा पाऊस झाला तर पूर्णपणे जे पाणी आहे हे पूर्णपणे काढाला वाहून जाईल. जरी काढाला पाणी साचलं तर तिकडचं जे काही रोप असणार आहे साईडचं काढाचं ते त्यामध्ये मरेल, पण बाकीचं जे काही रोप आहे त्यामध्ये आपलं निश्चित वाचेल. ही एक गोष्ट त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा. वाफे त्यामध्ये करत असताना छोटाले करू नका, छोटे वाफे त्यामध्ये करू नका, जास्त त्यामध्ये पाट देऊ नका. पाट आणि जर पाणी देणार असाल जितके लांब तुमचा जितका मोठा प्लॉट आहे तितके मोठे वाफे ठेवा. जरी समजा साईडला पाणी साचलं तर तिकडचं रोप आपलं मरेल, पण बाकीचं रोप त्यामध्ये निश्चित वाचेल. त्यामुळे ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा. आता वाफे तयार करत असताना रोपवाटिकेसाठी दोन प्रकारचे शेतकरी मित्रांनो वाफे असतात. एक डायरेक्टली म्हणजे त्यामध्ये आपण जे रेग्युलर पद्धतीने सर्व शेतकरी त्यामध्ये जे वाफे तयार करतात की वरंबा, साईडने 2 वरंबे असतात आणि मधल्या जे काही असेल गल्ली त्याला रांगेमध्ये रोप टाकलं जातं. आणि एक दुसरी पद्धत म्हणजे की बेड. तुम्ही हे पाहत असाल की इथे मी डेमोसाठी ऑलरेडी त्यामध्ये 2 दिवसापूर्वीच बेड तयार करून ठेवला होता, पण सतत पाऊस येत होता त्यामुळे व्हिडिओ बनवायला जमली नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बेड तयार करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमी दिवसात जर कांद्याचं रोप तयार करायचं असेल तर बेड पद्धत अतिशय उत्तम आहे. कारण जर साधारणपणे जर तुम्ही वाफ्यांमध्ये दुसऱ्या वाफ्यांमध्ये जर रोप टाकलं तर त्याला जर 50 दिवस लागत असेल तर हे त्यामध्ये 10 दिवस आधीच रोप तयार होतं. कारण याच्यावरती जर आपण ज्यावेळेस रोप बी टाकत असतो त्यावेळेस काय होते की जी मुळांची वाढ होते ती त्यामध्ये चांगली वाढ होते, आपलं रोप त्यामध्ये पटकन फास्ट वाढतं आणि कोणत्या प्रकारच्या याच्यावरती पाणी साचत नाही आणि त्याच्यामुळे रोप काय होते हे दर्जेदार बनतं. जी रोपाची साईज आहे जी खालची आपण म्हणतो कांद्याची बारीक साईज ती मध्ये चांगली होते आणि त्याच्यानंतर जर आपण त्याचं दुसरीकडे प्लांटेशन केल्यानंतर जो काही कांद्याचा आकार आहे त्यामध्ये जास्त चांगला होत असतो. शक्यतो शेतकरी मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोपवाटिका करत असताना तुम्ही बेडचाच अवलंब करा. 90% तुम्ही बेडचाच अवलंब करा. जर तुम्हाला जास्त घाई असेल तर त्यामध्ये वाफे करू शकता, पण बेड शक्यतो शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तयार करा. तर बेड शेतकरी मित्रांनो तयार कशी करायची आहे, बेड तयार करत असताना तुम्ही डायरेक्टली आता इथे जर पाहत असाल या पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये बेड तयार करू शकता किंवा डायरेक्टली शेतकरी मित्रांनो साईडने एक जर नांगर जरी घातला, जिथे आपण समजा जे वाफे तयार करत असताना आपण वरंबा देत असतो त्या वरंब्याऐवजी जर तुम्ही खालून तास घाला म्हणजे बैलाच्या साईन जर नांगर घातलं तर ऑटोमॅटिक बेड तयार होतात. त्यानंतर तुम्ही जे काय आहे पूर्णपणे माती वगैरे लावून मस्त त्याच्यावरती बेड तयार करा. बेड तयार करत असताना जी काही लांबी रुंदी असताना शेतकरी मित्रांनो कमीत कमी त्यामध्ये 5 फुटाची ठेवा, जेणेकरून जास्त त्याच्यापेक्षा जास्त ठेवली तरी पण चालेल, पण अत्यंत कमी सुद्धा ठेवू नका, जेणेकरून जास्तीत जास्त आपलं रोप बसेल आणि कमी जागेमध्ये आपले जास्त बेड तयार होतील. आणि बेड सुद्धा तयार करत असताना एक लक्षात ठेवा, पूर्ण लांब बेड त्यामध्ये ठेवा. आणि शक्यतो जर शेतकरी मित्रांनो रेन पाईप सर्वांना माहीत असेल, रेन पाईपचा त्यामध्ये आवश्यक ह्या रोपवाटिकेसाठी जर तुम्ही बेड तयार करणार असाल तर रेन पाईपचा अवलंब करा. ही जे काही मधला जर तुम्ही पाहत असाल हा जो खालचा भाग आहे याच्यामध्ये रेन पाईपचा जो पाईप असतो तो पूर्णपणे आथरून द्यायचा आहे आणि जेणेकरून पाणी द्यायला त्यामध्ये तुमचं सोयीस्कर होईल. किंवा डायरेक्टली जर पाणी द्यायचं दुसऱ्या पद्धतीने जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तशा प्रकारे करू शकता, पण रेन पाईप एकदम अतिशय योग्य पद्धत आहे याच्यासाठी. आणि रेन पाईप जर तुम्ही विकत घेणार असाल तर जास्त त्याला काही खर्च पण नाही. अत्यंत त्यामध्ये 10 फुटाच्या अंतरावरती एक रेन पाईप त्यामध्ये आथरावा लागतो, त्याच्यामुळे रेन पाईपचा शक्यतो वापर करा अशा पद्धतीने आणि दर्जेदार रोप सुद्धा त्यामध्ये आपलं तयार होत असतं. शेतकरी मित्र जो तिसरा टॉपिक आपला आहे की ते म्हणजे खत. अनेक वेळेस रोपाला खत कोणतं द्यावं, कारण बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो की साधारणपणे बरेच शेतकरी रोप उगवल्यानंतर त्यामध्ये खत टाकत असतात, पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुरुवातीला जर खत टाकलं तर त्याचा चांगला पिकाला फायदा होत असतो. कारण कधी पण लक्षात ठेवा, जे नायट्रोजन असतं म्हणजे युरिया असतो हा त्यामध्ये पिकाला दिल्यानंतर 24 तासामध्ये लागू होत असतो. जे फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये NPK मध्ये जे फॉस्फरस असतं हे पिकाला दिल्यानंतर 35 दिवसानंतर लागू होत असतं आणि जे पोटॅश आहे शेतकरी मित्रांनो हे पिकाला दिल्यानंतर 40 दिवसानंतर लागू होत असतं. त्याच्यामुळे कधी पण खत देत असताना हे सुरुवातीला देणं अत्यंत गरजेचं आहे. आता कांदा रोपासाठी आपण खत कोणतं टाकायचं आहे, कांदा रोपासाठी खत टाकत असताना 15-15-15 शेतकरी मित्रांनो हे समप्रमाण असलेलं खत आहे. शक्यतो याचाच तुम्ही त्यामध्ये अवलंब करा, अतिशय बेस्ट आहे. कारण समप्रमाणात त्याची क्वांटिटी आहे, NPK समप्रमाणात आहे 15-15 हे त्यामध्ये वापरा आणि त्याच्यासोबत आवश्यक सल्फरचा नक्की वापर करा. कारण कांद्याच्या रोपाला सल्फर गरजेचं असतं, ऑलरेडी कांद्यासाठी पण गरजेचं असतं आणि रोपाला सुद्धा सल्फर गरजेचं असतं. जर तुम्ही सल्फर दिलं तर जी काही बुरशी वगैरे आहे फंगस वगैरे आहे हा त्यामध्ये पहिली गोष्ट लागणार नाही. त्यामुळे सल्फरचा त्यामध्ये आवश्यक त्यामध्ये वापर करा. साधारणपणे जर तुम्ही अर्धा बॅग जर 15-15 घेतलं तर त्याच्यासोबत 10 किलो सल्फर घ्या. जी बेन सल्फ आहे 390 रुपयाला 10 किलोची पॅकिंग मिळते, त्यामुळे ती बेन सल्फची 10 किलोची त्यामध्ये पॅकिंग आवश्यक वापरा. जास्त तुमचं क्षेत्र असेल तर त्यामध्ये फक्त एक पॅकिंग 10 किलोची वापरली तरी पण चालेल. आणि खत त्यामध्ये सुरुवातीला देत असताना जास्त सुद्धा द्यायचं नाही, अत्यंत कमी प्रमाणात द्यायचं आहे. म्हणजे साधारणपणे 6 गुंठे जर तुमची जागा 5 गुंठे जर जागा असेल 5 गुंठे जागेसाठी अगदी 2 टोकरे भरून म्हणजे साधारणपणे 10 ते 15 किलो त्यामध्ये खत द्यायचं आहे. कारण नंतर सुद्धा तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. सुरुवातीला जास्त त्यामध्ये खत सुद्धा द्यायचं नाही, अत्यंत
कमी प्रमाणातच त्याचा वापर करायचा आहे. आणि जर तुम्हाला समजा गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत बाकीचं असेल अशा बेडवरती टाकण्यासाठी हे सर्व त्यामध्ये तुम्ही ते मिक्स करा. खत त्यामध्ये मिक्स करा. दाणेदार जे असणार आहे गांडूळ खत असेल तर ते त्यामध्ये मिक्स करा. कंपोस्ट खत असेल तर ते मिक्स करा आणि ते पूर्णपणे ह्या बेडवरती टाका. माती त्यामध्ये जरा मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर जी काय असणार आहे ती त्यामध्ये रोपवाटिका आवश्यक तयार करा. शेतकरी मित्रांनो, जो आपला 5 नंबरचा पॉईंट येतो तो म्हणजे की बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण बीज प्रक्रिया केली नाही तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होत असतं. त्यामुळे बीज प्रक्रिया आवश्यक करा. जर समजा तुम्ही विकतचं जर कांदा बियाणं ऑलरेडी घेतला असेल तर यांना ऑलरेडी थायरमची बीज प्रक्रिया केलेली असते. त्याच्यामुळे जर तुम्हीच घरगुती बियाणं असेल तर त्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. विकतचं जर कांदा बियाणं घेतलं तर बीज प्रक्रिया करायची नाही हे पण लक्षात ठेवा. आणि जर तुमचं घरगुती समजा एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही बियाणं आणलं असेल तर त्याला बीज प्रक्रिया करा. तर बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणती औषध वापरायचं आहे? तर सर्वात प्रथम अनेक शेतकरी त्यामध्ये सापचा वापर करत असतात. त्याच्यानंतर जे आपलं सर्वांनाच माहीत असेल 22टीचा वापर करत असतात. पण याच्यापेक्षा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कांदा बियाण्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही जे भारीतले औषधं थोडे वापरा, कारण कांदा बियाणं ऑलरेडी तुम्ही इतक्या महागाचं घेत असतात, रोपवाटिकेसाठी इतका खर्च करत असतात. त्याच्यामुळे जरा बीज प्रक्रिया करायसाठी थोडे महागातले औषधं याच्यासाठी घ्यायचे आहे की त्यांचा रिझल्ट हा लॉंग टाईम असतो. जसं की आपण 22टीची किंवा सापची बीज प्रक्रिया केली तर त्याचा रिझल्ट फक्त 10 ते 12 दिवसांपर्यंत त्या पिकाला प्रोटेक्ट करतं. पण त्याच्याऐवजी तुम्ही समजा बाहेरचं एव्हरगोल्ड एक्सटेंट असेल, त्यानंतर गावचो वगैरे असेल बाहेरचं, तर ह्या औषधं काय करतात लॉंग टाईम रिझल्ट देतात. म्हणजे साधारणपणे 30-35 दिवसांपर्यंत त्यांचा रिझल्ट त्यामध्ये पिकाला खालून प्रोटेक्ट करतं. आणि कारण मेन आपल्या जो कांद्याच्या रोपामध्ये सगळ्यात जास्त जी समस्या असते ती म्हणजे रोपं त्यामध्ये खालून कुजून मरून जात असतात. मग अशा वेळी भारीतलं बुरशीनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून जास्त दिवस आपल्या रोपाला त्यामध्ये ते प्रोटेक्ट करू शकतं. त्याच्यामुळे वापरत असताना बीज प्रक्रियेसाठी भारीतले औषधं वापरा, एव्हरगोल्ड एक्सटेंट वापरा किंवा बाहेरचं गावचो वापरा किंवा दुसरे पण भारीतले जास्त, जेणेकरून जास्त दिवस रिझल्ट देणार. म्हणजे अति महागातले घ्या असं काही नाही, पण जे जास्त दिवस आपल्याला रिझल्ट देऊ शकता, आपल्या पिकाला आपल्या बियाण्याला जास्त दिवस प्रोटेक्ट करू शकता अशी त्यामध्ये नक्की औषधं शेतकरी मित्रांनो वापरा. आता याचं जे काही प्रमाण आहे तुम्ही कोणतं वापरा त्याच्यावरती ऑलरेडी डिपेंड आहे. त्याच्यामुळे प्रमाण त्यानुसार तुम्ही ते वापरा. आपला जो पुढचा शेतकरी मित्रांनो टॉपिक आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे की बियाणं कसं टाकायचं. ऑलरेडी जात असतं त्यामध्ये आपलं जमीन निवडून झाली, जमिनीची मशागत झाली, वाफे कसे तयार करायचे, बीज प्रक्रिया कशी करायची संपूर्ण त्यामध्ये झालेलं आहे. पण बियाणं टाकायचं कसं हा एकदम अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. कारण बियाणं टाकत असताना अनेक शेतकरी त्यामध्ये दाट टाकतात वगैरे असं. त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे एक लक्षात ठेवा शेतकरीमध्ये बियाणं टाकत असताना जास्त पातळसुद्धा आपलं होणार नाही ही गोष्ट आवश्यक लक्षात घ्या. आणि जास्त दाटसुद्धा होणार नाही ही एक गोष्ट आवश्यक लक्षात घ्या. कारण जर दाट रोप टाकलं तर रोप ऑलरेडी ते उगताना उगेल चांगलं, रोपाची जी साईज आहे ती बारीक राहील आणि नंतर प्लांटेशन केल्यानंतर सुद्धा तिकडे कांद्याची साईज बारीकच राहील. जर तुमच्या रोपाची साईज जर मोठी असेल तर जे काही कांद्याची साईज आहे प्लांटेशन केल्यानंतर ही मोठी असेल हे सुद्धा त्यामध्ये आवश्यक लक्षात घ्यायचं आहे. तर रोप टाकत असताना जे अनुभवी शेतकरी आहेत, जे आपले जुने शेतकरी आहेत त्यांच्याकडून ते रोप टाकून घ्या, कारण ते बरोबर मापात टाकतात. तुम्ही डायरेक्टली टाकणार असेल तर अशा हाताने वगैरे ते एकदम ॲक्युरेटली मापात टाकतात. किंवा डायरेक्टली समजा बेड केले असेल तर बेडवरती बोटाने अगदी त्यामध्ये लाईन पाडायची आहे शेतकरी मित्रांनो. आणि ह्या लाईनमध्ये त्यामध्ये बी टाका. आणि हे 2 लाईनमधलं अंतर ठेवत असताना 2 बोटाचं फक्त त्यामध्ये अंतर ठेवायचं आहे, जास्त त्यामध्ये अंतर ठेवायचं नाही. फक्त 2 बोटाचं अंतर ठेवायचं आहे एक लाईन, आणि या दुसऱ्या लाईनमध्ये 2 बोटाचं अंतर ठेवायचं आहे. आणि बारीक 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 त्यामध्ये रोप टाकायचं आहे. रोप टाकत असताना याच्यामध्ये सुद्धा पातळ टाकायला, जास्त दाट टाकू नका, कारण जितकं पातळ तुमचं रोप राहील शेतकरी मित्रांनो ते ऑलरेडी तितकं छान त्यामध्ये येणार आहे आणि त्याची साईज जी काय आहे एकदम त्यामध्ये व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे रोप टाकत असताना हे त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा 1 एकर तुम्हाला कांदा करायचा आहे तर त्यासाठी किती बियाणं वापरावं, 1 एकर कांद्याचं बी टाकण्यासाठी किती जागा लागते, याच्यावरती ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती लवकरच तुमच्यापर्यंत येईल. त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली असणार आहे की 1 एकरसाठी किती बियाणं लागत असतं, त्यानंतर 1 एकर समजा 1 किलो बियाणं टाकण्यासाठी किती जागा लागतात ते संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच त्याची व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कांदा रोपाच्या जर कन्सल्टिंग लावायची असेल तर आवश्यक त्यामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करा, कारण ज्या कांद्याच्या ऑलरेडी कन्सल्टिंग आहे त्यामध्ये ह्या सर्व बुक झालेल्या आहे. पण जर तुम्हाला कांदा रोपाची जर कन्सल्टिंग लावायची असेल तर ह्या त्यामध्ये फक्त 25 शेतकऱ्यांच्या कन्सल्टिंग त्यामध्ये स्वीकारल्या जाणार आहे. तर सर्वात प्रथम कन्सल्टिंग म्हणजे काय असतं हे समजून घ्या. कन्सल्टिंग म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्यामध्ये शेड्यूल सांगितलं जातं, कधी कोणती फवारणी घ्यायची, कधी कोणतं खत टाकायचं, हे सगळं त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये वेळोवेळीवरती अपडेट आधी दिली जाते आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सगळं करायचं असं, जेणेकरून आपले जे काही कांद्याचं रोप आहे त्यामध्ये व्यवस्थित येऊ शकतं. ऑलरेडी जे काही कांद्याच्या ज्या कन्सल्टिंग होत्या ह्या ऑलरेडी सर्व त्यामध्ये बुक झालेलं आहे. पण रोपाची जर तुम्हाला फक्त त्यामध्ये रोपाचीच कन्सल्टिंग स्वीकारल्या जाणार आहे. त्याच्यामुळे रोपाची जर तुम्हाला कन्सल्टिंग लावायची असेल तर खाली फेसबुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फेसबुकला आम्हाला मेसेज करा, त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट होईल शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर काही कन्सल्टिंग आमची कशी असते, कन्सल्टिंगची फी कशी असते आणि काय फी आहे हे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं. पुढची गोष्ट आहे की ती म्हणजे बियाणं आपलं टाकून झालं आहे,
पाणी कधी द्यायचं. एक लक्षात ठेवायचं आहे की शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं बियाणं पूर्णपणे टाकून होईल, बियाणं टाकून झाल्यानंतर ते पूर्णपणे गाडून घ्या. जशा पद्धतीने तुम्हाला गाडता येईल तशा पद्धतीने गाडा, कारण बियाणं जास्त काही खोल टाकायची गरज राहत नाही. कांद्याचं बियाणं अगदी वरच्यावरती जरी सुद्धा असलं, ओलावा जरी असला तरी त्याला मोड येतं आणि ते उगतं. आणि लक्षात ठेवा, बियाणं टाकत असताना जास्त खोलही जाणार नाही, याची सुद्धा आवश्यक त्यामध्ये काळजी घ्या. आता पाणी द्यायचं कधी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बियाणं टाकून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये तुम्हाला जितके तात्काळ त्यामध्ये पाणी देता येईल तितक्या लवकर द्या. कारण बियाणं, आपलं कांद्याचं बियाणं हे त्यामध्ये बारीक असतं, ते छोटं असतं. कारण जर आणि आपण त्यामध्ये लवकर जर शेतकरी मित्रांनो जर पाणी दिलं नाही तर अशा वेळेस काय होतं की ज्या मुंग्या असतात ह्या मुंग्या त्यामध्ये बियाणं गोळा करत असतात. त्यामुळे बियाणं टाकल्यानंतर जितक्या लगेच त्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 तासाच्या आतमध्ये पाणी द्या, जास्त उशीर करू नका. कारण तुम्ही जर बियाणं टाकून ठेवलं, पाऊस जर झाला नाही तर ज्या काही मुंग्या असतील ह्या बियाणं त्यामध्ये एका जागी गोळा करून ठेवतील आणि त्याच्यामुळे बाकीचं बियाणं पातळ होईल आणि एकाच जागी ते दाट बियाणं होईल. त्याच्यामुळे पाणी देत असताना जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर द्या. पाणी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तर परत अजून एक शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो की आंबवणीचं पाणी कधी दिलं गेलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, समजा तुम्ही आज जर पाणी दिलं, आज आपण बी वगैरे टाकलं, आज पाणी दिलं आणि समजा उद्या पण त्यामध्ये थोडा पाऊस झाला, परवाही पाऊस झाला, त्यामुळे आंबवणीचं पाणी जे म्हणतो आपण, म्हणजे सुरुवातीला कांदा टाकल्यानंतर जे पहिलं पाणी झाल्यानंतर जे दुसरं पाणी असतं त्याला आंबवणीचं पाणी आमच्याकडे बोललं जातं. त्याला आपण म्हणतो आंबवणी देणे. बरोबर, तुमच्याकडे काय बोलता नक्की कमेंट करा, जेणेकरून मला पण समजेल काय बोलता. तर शेतकरी मित्रांनो, जे काय आंबवणीचं पाणी आहे, समजा आज आपलं पहिलं पाणी देऊन झालं, जे दुसरं पाणी आहे, समजा उद्या पण त्यामध्ये थोडा पाऊस झाला, परवा पण थोडा पाऊस झाला, तर अगदी 3 दिवसानंतर आंबवणीचं पाणी देऊ शकता. पण आज पाणी दिले, उद्या पाऊस नाही झाला तर परवा त्यामध्ये आंबवणीचं जे पाणी आहे ते म्हणजे लगेच त्यामध्ये 2 दिवसानंतर ते लगेच द्या. कारण काय होतं की ज्यावेळेस समजा आपण बी टाकत असतो आणि जर पाऊस झाला नाही तर ज्यावेळेस आपण पाणी पहिल्या वेळेस देत असतो, ती जमीन काय होते, वरून ती एक लेअर जो असतो हा त्यामध्ये कडक होतो आणि बियाणं आपलं त्या खाली असतं. आणि जर ती माती वरची पूर्णपणे मऊ झाली नाही, म्हणजे कडक लेअर राहिला, तर जे काही खालचं बियाणं आहे त्यामध्ये वर उगवत नाही. त्यामुळे आंबवणीचं पाणी देत असताना त्यामध्ये लगेच 2 दिवसानंतर त्या पाऊस जर झाला नाही तर ही एक लक्षात ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस पाणी देत असता त्यावेळेस पहिल्या वेळेस पाणी देत असताना कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे. म्हणजे अत्यंत त्यामध्ये बाकीचं पाणी तुमचं दुसरीकडं काही निम्म चालू ठेवा आणि निम्म हे कांद्याच्या रोपाला चालू ठेवा. कारण पहिल्या वेळेस जे काय आहे बी वगैरे वाहून जाता कामा नये, ही गोष्ट त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा. त्यामुळे पाणी देत असताना पहिल्या वेळेस हे देत असताना कमी प्रमाणात द्यायचं आहे, जास्त प्रमाणात त्यामध्ये द्यायचं नाही. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही जर तुम्ही अशा प्रकारे जर रोपवाटिका जी काही कांद्याची तयार केली तर निश्चितच त्यामध्ये तुमचं कांद्याचं जे काही बियाणं आहे टाकलेलं हे अगदी त्यामध्ये व्यवस्थित येऊ शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, रोपवाटिका तयार करत असताना ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, ह्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यामध्ये आवश्यक लक्षात घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, अशीच ही रोपवाटिका त्यामध्ये तयार करा. आणि कन्सल्टिंग नक्की लावायची असेल तर नक्की त्यामध्ये फेसबुकची लिंक दिलेली आहे, फेसबुकच्या लिंकला नक्की शेतकरी मित्रांनो आम्हाला मेसेज करा आणि नक्की आपली जी काही कन्सल्टिंगची फीज वगैरे आहे त्यामध्ये चर्चा करून आपण सविस्तर नक्की बोलू. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडी त्यामध्ये आम्हाला उमेद येत असते. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.